श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशीच्या जातकांनो, आई जगदंबेच्या असीम करुणेने तुमच्या आयुष्यातील संघर्षाचा अंत होण्याची वेळ आता जवळ आली आहे. गुरुजी सांगतात, आई हा शब्द उच्चारतात जशी मुलाची भीती पळून जाते, तशीच तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे या मार्च महिन्यात भस्मसात होणार आहेत. तुम्ही गेल्या अनेक महिन्यापासून ज्या अदृश्य ओझ्याखाली दबलेले होतात, ते ओझे आता आईच्या एका आशीर्वादाने हलके होणार आहेत. हा महिना तुमच्यासाठी केवळ कॅलेंडरचे पान पालटणारा नाही, तर तुमचे संपूर्ण नशीब उजळणारा ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या स्वभावात जो संयम आणि स्थिरता आहे, तीच तुमची सर्वात मोठी शक्ती बनणार आहे. गुरुजी मोठ्या विश्वासाने सांगतात, मार्च 2026 मध्ये तुमच्यावर अशा दैवी ऊर्जेचा वर्षाव होणार आहे, ज्यामुळे तुमच्या कामातील सर्व अडथळे आपोआप दूर होतील. जे मार्ग बंद झाले होते, ते आता यशाची नवीन दारे उघडताना तुम्हाला दिसतील. तुमच्या मनात जी एक प्रकारची अस्वस्थता होती, तिची जागा आता प्रचंड आत्मविश्वास आणि शांती घेणार आहे. हा बदल इतका सकारात्मक असेल की तुम्हाला स्वतःच्या आयुष्यावर पुन्हा एकदा प्रेम वाटू लागेल. वृषभ राशीच्या जातकांनो, या महिन्याची सुरुवातच तुमच्यासाठी एखादी आनंदाची बातमी घेऊन येईल. घरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होईल आणि तुमच्या जुन्या कष्टाचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. गुरुजींच्या मते हा महिना तुमच्या प्रगतीचा पाया रचणार आहे. जगदंबा आई तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून ती तुम्हाला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढणार आहे. तुम्ही फक्त श्रद्धेने पाऊल टाका, बाकी सर्व नियती सांभाळून घेईल. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या कुंडलीत ग्रहाची एक अशी अद्भुत रचना झाली आहे, जी दशकातून एकदाच पाहायला मिळते. 10व्या स्थानी असलेला राहू तुम्हाला अशा उंचीवर नेऊन ठेवणार आहे, जिथे पोहोचण्याचे स्वप्न तुम्ही अनेक वर्षापासून पाहत होतात. गुरुजी सांगतात की राहूची ही चाल तुम्हाला समाजात मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळवून देईल. जे लोक कालपर्यंत तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, तेच आज तुमच्या सल्ल्यासाठी रांगा लावतील. तुमच्या करिअरमध्ये एक मोठी क्रांती होणार आहे, जी तुम्हाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेईल. वृषभ राशीच्या जातकांनो, 8व्या भागात साक्षात कुबेराचे रूप घेऊन बसलेले शनिदेव तुमच्यावर धनाचा वर्षाव करण्यासाठी सज्ज झाले आहेत. तुमचे उत्पन्न वाढवण्याचे नवे मार्ग खुले होतील आणि अडकलेले पैसे अनपेक्षितपणे तुमच्या हातात येतील. गुरुजींच्या मते मार्चच्या मध्यानंतर तुम्हाला व्यवसायात आणि नोकरीत अशा काही संधी मिळतील, ज्या तुमच्या आर्थिक स्थितीला कायमचे मजबूत करतील. हा काळ म्हणजे तुमच्यासाठी लक्ष्मीचा वरदान आहे, ज्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमचे आर्थिक साम्राज्य उभे करू शकता. वृषभ राशीच्या जातकांनो, शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळेच तेज निर्माण करणार आहे. तुमची वाणी प्रभावी होईल आणि लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याच्या विचारात असाल, तर काळ तुमच्यासाठी सर्वोत्तम संधी घेऊन आला आहे. गुरुजी सांगतात, हा महिना तुम्हाला केवळ पैसाच नाही, तर कामाच्या ठिकाणी एक नवीन ओळख मिळवून देईल. तुमच्या कर्तृत्वाचा डंका आता चहूकडे वाजणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, भगवान शिव आणि नंदी महाराजांची ती अमर कथा आज तुमच्यासाठी एक जिवंत उदाहरण बनणार आहे. नंदीने जसा अढळ विश्वास ठेवून महादेवाच्या द्वारावर कित्येक युगे प्रतीक्षा केली, तशीच प्रतीक्षा तुम्हीही तुमच्या आयुष्यात केली आहे. गुरुजी भावुक होऊन सांगतात, ईश्वराने तुमच्या डोळ्यातील प्रत्येक थेंब मोजला आहे. नंदीच्या धैर्याने जसे महादेवांना प्रसन्न केले, तसेच तुमच्या संयमाने आता भाग्योदयाची द्वारे उघडली आहेत.
वृषभ राशीच्या जातकांनो, गेल्या काही वर्षात तुम्हाला अनेकदा वाटले असेल की तुमची मेहनत वाया जात आहे किंवा तुमचे श्रेय कोणीतरी दुसरेच हिसकावून नेत आहे. पण गुरुजी आश्वासन देतात की आता तो अन्याय थांबणार नाही. नंदीला जसा गणांचा सेनापती होण्याचा सर्वोच्च मान मिळाला, तसाच तुमच्या कष्टाचा यथोचित गौरव या मार्च महिन्यात होणार आहे. तुमची निष्ठा आणि प्रामाणिकपणा आता फळाला येणार असून तुम्हाला तुमच्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. वृषभ राशीच्या जातकांनो, नंदीप्रमाणे तुमचा स्वभावही परोपकारी आणि सहनशील आहे आणि हीच गोष्ट ईश्वराला सर्वात जास्त आवडली आहे. मार्चच्या या पवित्र काळात तुमच्या जीवनातील सर्व विस्कळीत गोष्टी पुन्हा एकदा व्यवस्थित मांडल्या जातील. गुरुजींच्या मते नंदीचा हा आशीर्वाद तुम्हाला प्रत्येक पावलावर संरक्षण देईल. तुमच्या शत्रूंनी रचलेले जाळे आता आपोआप नष्ट होईल आणि तुम्ही विजयाच्या मार्गावर दिमाखात पुढे चालाल. वृषभ राशीच्या जातकांनो, मार्च 2026 मध्ये तुमच्या घरावर सुखाचा आणि समृद्धीचा वर्षाव होणार आहे. 17 मार्च नंतर सूर्याचे होणारे परिवर्तन तुमच्या कौटुंबिक जीवनात चैतन्य घेऊन येईल. जुने वाद संपुष्टात येतील आणि कुटुंबातील सदस्यामध्ये प्रेम वाढेल. गुरुजी सांगतात, घरातील वरिष्ठांचा आशीर्वाद तुमच्यासाठी एखादे संरक्षण कवच म्हणून काम करेल. मुलांच्या प्रगतीमुळे तुमचे मन अभिमानाने भरून येईल आणि घरात मंगल कार्य ठरण्याचे योग येतील. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजींच्या बाबतीत हा महिना तुम्हाला करोडपती बनवण्याची क्षमता ठेवतो. जुन्या जमिनीचे व्यवहार किंवा शेअर मार्केटिंगमधील जुनी गुंतवणूक तुम्हाला अनपेक्षित नफा मिळवून देईल. गुरुजींच्या मते तुमच्या राशीचा स्वामी शुक्र तुम्हाला सर्व भौतिक सुखे मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. तुम्हाला नवीन वाहन, घर किंवा चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचे सुख मिळेल. लक्ष्मीचे आगमन तुमच्या दारी होणार आहे, फक्त तिचा आदरपूर्वक स्वीकार करा. वृषभ राशीच्या जातकांनो, तुमच्या आरोग्यातही ह्या महिन्यात चांगली सुधारणा पाहायला मिळेल. जुन्या आजारापासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्ही अधिक उत्साही अनुभवाल. गुरुजी सांगतात, शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिल्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयावर अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकाल. जगदंबा आईचा वरदहस्त तुमच्या डोक्यावर असल्यामुळे तुम्हाला कशाचीही भीती बाळगण्याची गरज नाही. हा महिना तुमच्या आयुष्यातील सर्वात संस्मरणीय महिना ठरणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, मार्च 2026च्या या महाविजयाचा आनंद घेत असताना काही गुप्त उपाय करणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. गुरुजी सांगतात, जेव्हा नशीब पालटते तेव्हा सकारात्मक ऊर्जेला टिकवून ठेवण्यासाठी काही विधी करणे गरजेचे असते. या महिन्यात तुम्ही दर शुक्रवारी जगदंबा आईला पांढरी फुले आणि साखर आणि खडी साखरेचा नैवेद्य अर्पण करा. हा छोटासा उपाय तुमच्या आयुष्यातील शुक्राचे बळ वाढवेल आणि तुमच्या सुखसमृद्धीला कोणाचीही नजर लागणार नाही. वृषभ राशीच्या जातकांनो, यशाच्या शिखरावर पोहोचत असताना सावधगिरी बाळगणे हा सुद्धा एक मोठा उपाय आहे. गुरुजी मोठ्या गंभीर स्वरात सांगतात, या महिन्यात तुमचे गुपिते किंवा तुमच्या आर्थिक प्रगतीची चर्चा सर्वांसमोर करू नका. शत्रूची नजर तुमच्या प्रगतीवर असू शकते, त्यामुळे मौन हे तुमचे सर्वात मोठे शस्त्र ठरेल. नंदीने जसा संयम ठेवला तसा संयम तुम्ही तुमच्या बोलण्यावर ठेवा. आपली योजना पूर्ण होईपर्यंत ती कुणालाही सांगू नका. हेच तुमच्या यशाचे खरे गुपित असणार आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, गुरुजी एक विशेष महा उपाय सुचवतात जो तुमच्या भाग्योदयाला गती देईल. जर शक्य असेल तर या महिन्यात एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा पांढऱ्या गाईला अन्नाचे दान करा. गायीची सेवा केल्याने वृषभ राशीच्या जातकांचे सर्व ग्रह दोष शांत होतात आणि शनिदेवाची कृपा अधिक वेगाने प्राप्त होते.
ही 5वी घटना तुमच्या जीवनात येणाऱ्या समृद्धीला कायमस्वरूपी टिकवून ठेवण्यासाठी आहे. या नियमाचे पालन करा आणि मग पहा जगदंबा आई तुमच्या आयुष्यात कशा प्रकारे चमत्काराची मालिका सुरू करते ते. वृषभ राशीच्या जातकांनो, हे केवळ भविष्य नाही तर जगदंबा आईने तुमच्यासाठी पाठवलेला एक शुभ संकेत आहे. गुरुजी सांगतात, जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हाच असे मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचते. जर तुम्हाला हा सकारात्मक प्रवास आवडला असेल, आई जगदंबेवर तुमची श्रद्धा असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे एक लाईक हे तुमच्या विश्वासाचे प्रतीक आहे. वृषभ राशीच्या जातकांनो, आपल्या आध्यात्मिक कुटुंबात सामील होण्यासाठी आणि दर महिन्याला असेच अचूक मार्गदर्शन मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून भाग्योदयाचा कोणताही संदेश तुमच्याकडून सुटणार नाही. गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा चॅनल तुमच्या जीवनात प्रकाशाची मशाल बनून कार्य करत राहील. वृषभ राशीच्या जातकांनो, हा व्हिडिओ आपल्या त्या प्रियजनांना नक्की शेअर करा जे सध्या कठीण काळातून जात आहेत, कारण दुसऱ्याच्या आयुष्यात आनंद निर्माण केल्याने स्वतःचे पुण्य वाढते. कमेंट बॉक्समध्ये जय जगदंबा लिहून आपली उपस्थिती नोंदवा. जय जगदंबा आई तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करो, हीच गुरुजींच्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. जय गुरुदेव दत्त.